तर स्टेडियममध्ये लोकांना ठेवून नियंत्रणात ठेवलं जाऊ शकतं असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी युक्तिवाद केलेला आहे। तर त्यावर दोन्ही स्टेडियम ही ऐतिहासिक ठिकाणं आहेत, तुम्ही काय मागणी करता तुम्हाला कळतं का असा सवाल कोर्टाने केलेला आहे। काय मागणी करता ते कळतं का असं कोर्टाने ॲडव्होकेट पिंगळे यांना म्हटलेलं आहे। दोन्ही स्टेडियम हे ऐतिहासिक ठिकाण आहेत, तुम्ही काय मागणी करता तुम्हाला कळतं का असा सवाल कोर्टाने या ठिकाणी ॲडव्होकेट पिंगळे यांना केलेला आहे। तिथल्या मैदानामध्ये आंदोलकांना ठेवलं जाऊ शकतं हे तुम्ही सुचवत आहात, पण त्याचे परिणाम तुम्हाला कळतायत का असा सवाल देखील कोर्टाने केलाय। आपण पाहतोय कोर्टाने हे फटकारलेलं आहे। एकूणच तुम्ही काय मागणी करताय हे तुम्हाला कळतंय का, आंदोलकांना मैदानात ठेवण्याचे परिणाम तुम्हाला कळतात का असाही सवाल कोर्टाने केलेला आहे। दोन्ही स्टेडियम ऐतिहासिक ठिकाणं आहेत, तुम्ही काय मागणी करताय हे तुम्हाला कळतंय का असं सुद्धा कोर्टाने म्हटलंय। तुम्ही नियमांचं पालन करत नाही आहात हे स्पष्टपणे दिसतं असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। आंदोलकांना मैदानामध्ये ठेवण्याचे परिणाम तुम्हाला कळतायत का असा सवाल कोर्टाने केलाय। दोन्ही स्टेडियम ही ऐतिहासिक ठिकाणं आहेत, तुम्ही काय मागणी करता ते तुम्हाला कळतं का असा सवाल या ठिकाणी कोर्टाने केलेला आहे। या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय आंदोलकांना मैदानात ठेवण्याचे परिणाम काय असतील हे तुम्हाला कळतात का असा सवाल सुद्धा कोर्टाने केलेला आहे। दोन्ही स्टेडियम ही ऐतिहासिक ठिकाणं आहेत, त्यामुळे तुम्ही काय मागणी करताय हे तुम्हाला कळतंय का। मुंबई बाहेरून जे आंदोलक येत आहेत त्यांना आता बाहेरच थांबवा असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, मुंबई बाहेरून जे आंदोलक येत आहेत त्यांना आता बाहेरच थांबवा असं कोर्टाने म्हटलंय। आपण पाहतोय आंदोलकांची संख्या वाढतीये, त्यामुळे मुंबई बाहेरून जे आंदोलक सध्या येत आहेत त्यांना आता बाहेरच थांबवा असे आदेशच कोर्टाने दिलेले आहेत। तर मुंबई बाहेरून जे आंदोलक येतात त्यांना आता बाहेरच थांबवा असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तुम्ही नियमांचं पालन करत नाही हे स्पष्ट दिसतंय असं कोर्टाने म्हणत मुंबई बाहेरून आता जे आंदोलक येत आहेत त्यांना बाहेरच थांबवण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। तर नियम आणि अटी यांचं पालन करा, कठोर व्हावं लागलं तरी चालेल असं कोर्टाने म्हटलेलं आहे। बाहेरून जे आंदोलक येतात त्यांना आता बाहेरच थांबवा असं कोर्टाने म्हटलेलं आहे। एकूणच आपण पाहतोय 5000 आंदोलक वगळून इतरांना माघारी पाठवू शकता का असाही सवाल कोर्टाने केलेला होता। तर आंदोलक सिग्नलवर डान्स करतानाचा व्हिडिओ कोर्टाने स्वतःच दाखवलेला आहे। सिग्नलवर ते डान्स करतायत त्याचा व्हिडिओ कोर्टाने स्वतः दाखवला। मुंबई बाहेरून जे आंदोलक येतात त्यांना तिथेच थांबवा असे आदेश आता कोर्टाने दिलेत। आंदोलक सिग्नलवर डान्स करतानाचा व्हिडिओ स्वतः कोर्टानेच दाखवलेला आहे। नियम अटी यांचं पालन करा, कठोर व्हावं लागलं तरी चालेल असं कोर्टाने म्हटलेलं आहे। सध्याची मोठी अपडेट आपण पाहतोय, नियम आणि अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल असं कोर्टाने म्हटलेलं आहे। एकूणच नियम आणि अटी पालन करताना कठोर व्हावं लागल्याचं हे कोर्टाने म्हटलेलं आहे। सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट सध्या आपण या प्रकरणातली पाहतोय। नियम आणि अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल असं कोर्टाने म्हटलेलं आहे। मुंबई बाहेरून जे आंदोलक येतात त्यांना आता बाहेरच थांबवा असं देखील कोर्टाने म्हटलंय। आंदोलक सिग्नलवर डान्स करतानाचा व्हिडिओ कोर्टानेच दाखवला आहे। तुम्ही नियमांचं पालन करत नाही हे स्पष्ट दिसतंय असं म्हणत मुंबई बाहेरून जे आंदोलक आता येत आहेत त्यांना बाहेरच थांबवण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। शिवाय त्यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सुद्धा कोर्टाने दाखवलेला आहे। तर नियम आणि अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल असंही कोर्टाने म्हटलंय। तर कोर्टाकडून आता स्पष्ट निर्देश देण्यात आले, नियम अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल असं कोर्टाने म्हटलेलं आहे। मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना आता बाहेरच थांबवा असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। कोर्टाचे थेट निर्देश आहेत। आंदोलक सिग्नलवर डान्स करतानाचा व्हिडिओ कोर्टाने दाखवला आहे। आंदोलकांची या ठिकाणी डान्स करतानाचा हा व्हिडिओ कोर्टाने दाखवलेला आहे। शिवाय मुंबई बाहेरून जे आंदोलक येत आहेत त्यांना आता बाहेरच थांबवा असेही आदेश कोर्टाने दिले आहेत। तर कोर्टाने आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत असं महाधिवक्त्यांनी कोर्टाला विनंती केली आहे। कोर्टाने आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती महाधिवक्त्यांनी कोर्टाला केली आहे। त्याची मोठी अपडेट आपण पाहतोय, कोर्टाने हे आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती महाधिवक्त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अजून काही गाड्या जेवणाचं साहित्य येऊ द्या असं आंदोलकांचे वकिलांनी म्हटलेलं आहे। सध्याची मोठी अपडेट आपण पाहतोय, कोर्टाने आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत असं महाधिवक्ता म्हणतात, तर दुसरीकडे अजून काही गाड्या जेवणाचं साहित्य येऊ द्या असं आंदोलकांच्या वकिलांचं म्हणणं आहे। नियम अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर अजून काही गाड्या ह्या अन्न आणि घेऊन येत आहेत, पाणी घेऊन येत आहेत, तर त्या गाड्या येऊ द्यात असं त्यांनी म्हटलंय। तर आंदोलक गाडीमधून देशी दारूच्या बाटल्या आणतायत असं थेट या ठिकाणी ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणतायत असं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे। कोर्टातला हा युक्तिवाद आपण सध्या पाहतोय, आंदोलक गाडीतनं देशी दारूच्या बाटल्या आणत असल्याचा आरोप खरं तर सदावर्तेंनी केला। कोर्टाने आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। तर अजून काही गाड्या आणि जेवणाचं साहित्य घेऊन येणाऱ्या गाड्या येऊ द्यात असं आंदोलकांचे वकील ॲडव्होकेट पिंगळे यांनी म्हटलं। तर त्यावर
यामध्ये देशी दारूच्या बाटल्या आणल्या जात आहेत असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे. आंदोलक गाडीतनं देशी दारूच्या बाटल्या आणतायत असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. आपण पाहतो या प्रकरणातली प्रत्येक अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सध्याची महत्त्वाची अपडेट म्हणजे आंदोलक गाडीतनं देशी दारूच्या बाटल्या आणतायत असं सदावर्ते म्हणतायत. तर कोर्टासमोर सदावर्ते यांनी हा युक्तिवाद केलाय. तर पोलीस हेल्पलेस आहेत, कारवाईचे आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टाला म्हटलेलं आहे. तर पोलीस हेल्पलेस आहेत, कारवाईचे आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टाला म्हटलंय. त्याची मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. पोलीस हेल्पलेस आहेत, त्यामुळे कारवाईचे आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. तर पोलीस हेल्पलेस आहेत, कारवाईचे आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. तर महिला पोलीस अधिकारी अक्षरशः पाया पडतायत असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलं. आंदोलक गाडीमधून देशी दारूच्या बाटल्या आणतायत असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. सध्याची महत्त्वाची आणि मोठी अपडेट या प्रकरणात आपण पाहतोय. आंदोलक गाडीतनं देशी दारूच्या बाटल्या आणतायत, यासोबतच पोलीस हेल्पलेस आहेत, कारवाईचे आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलंय.